सकाळी मस्त असं स्वयंपाकाला लागलेले होते. म्हटलं पीठ भिजवून घ्यावं आणि नंतर भाजी टाकावी. मी सगळ्यात अगोदर कणिकच मळून घेत असते. म्हणजे काय होतं, जोपर्यंत भाजी होती ना तोपर्यंत कणिक आपलं छान असं मळून निघतं आणि पोळ्या मऊ लुसलुशीत अशा होतात. चला म्हटलं आज थोडासा एक्स्ट्राचा लसूण पण निसून ठेवावा, कारण उद्या आहे भोगी आणि भोगीसाठी मग भोगीची भाजी बनवायला खूप सगळा लसूण लागतो. आणि मी थोडासा शिल्लक निसूनच ठेवत असते, म्हणजे कसं पटकन भाजी करायची म्हटलं की लसूण घेतला आणि पटापट भाजी करता येते. त्यानंतर मग माझं दुपारी एक पार्सल आलेलं होतं. तर त्यामध्ये हे खूप दिवसाची मी या पार्सलची वाट बघत होते. तर हे आहेत हे ट्रेंडिंग चाकू, म्हणजे खूप जास्त व्हायरल झालेले हे चाकू आहेत आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे बघितले होते. तेव्हापासून मला हे घेण्याची इच्छा झालेली होती. तर म्हटलं चला घेऊनच टाकावं. आणि चाकू आल्यानंतर मग काय या बहिणी ते पार्सल फोडलं आणि मग चाकू आले म्हटल्यावर त्यांनी लगेचच कांदा वगैरे कापून घेतला आणि ती क्लिक माझ्याकडून थोडीशी म्हणजे मिस झाली आणि कांदा कापून लगेच त्यांनी ब्रेड ऑमलेट बनवायला घेतलं. आणि ही थोडीशी नवीनच पद्धत आज मी त्यांची बघितली. आणि माझ्या मिस्टरांना ना किचनमध्ये बऱ्याच पदार्थ बनवायला खूप जास्त आवडतं आणि ते बऱ्याचदा बनवतही असतात. नवीन नवीन काही काही ट्राय करून बघत असतात आणि त्यांना आवड आहे तर ते करतात आणि खातातसुद्धा. चला आता त्यांनी हे छान असं ब्रेड ऑमलेट बनवलं आणि बघूया आता टेस्टला कसं होतं आहे. तसं तर मी अंडे वगैरे खात नाही, पण ते त्यांचं खातील आणि मला सांगतील की टेस्ट कशी झाली आहे. तर व्हायरल चाकूचा एवढा फायदा झाला की लगेचच त्यांनी नाश्ता बनवायला घेतला आणि गरमागरम छान असा नाश्ता केला आणि एकदम भारी झालं आहे असं ते म्हणत होते. त्यांना व्हिडिओत येण्याची इच्छा नव्हती, पण आम्ही बळजबरीने घेतलं.